तर कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती। 31 मार्च 2024 पर्यंत हा आदेश असताना ही मुदत संपण्यापूर्वीच निर्यात बंदी हटवण्यात आली आहे। कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याने याबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय वाटतं याचाच आढावा घेतला आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। पाहूयात। कांद्याचे दर नियंत्रणात आणण्याकरता केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात बंदी लागू केली होती। मात्र ही निर्यात बंदी आज गृहमंत्री अमित शाह यांच्या बैठकीमध्ये उठवण्यात आलेली आहेत। आपल्या सोबत काही कांदा उत्पादक शेतकरी काय सांगाल, का कांद्यावर निर्यात बंदी उठवली, काय वाटतं आपल्याला? कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याचा हा निर्णय हा खूप लेट झालेला आहे आणि ती खूप तुटपुंच्या स्वरूपात निर्यात बंदी उठवलेली आहे। याचा शेतकऱ्यांना तसा कुठलाही फायदा होणार नाही। आज शेतकऱ्यांकडे फक्त 20% कांदा शिल्लक आहे, 80% कांदा विकून गेलेला आहे आणि त्याच्यात प्रचंड तोटा आलेला आहे। याचा कुठलाही फायदा शेतकऱ्यांना होणार नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाने हा जो निर्यात बंदीचा निर्णय आहे ते 100% निर्यात बंदी उठवली पाहिजे असं आमच्या शेतकऱ्यांचं मत आहे। आपल्यासोबत येथे काही तरुण शेतकरी देखील आहेत, काय सांगाल की कांद्यावर निर्यात बंदी उठवलेली आहे, आनंद वाटतो, काय वाटतं? शासनाने जी कांदा निर्यात बंदी उठवली आहे ती थोडीशी आनंददायी बातमी आहे, पण थोडीशी आहे। कारण यामागील जो कांदा होता त्याचं खूप कमी प्रमाणात ॲव्हरेज मिळालेलं होतं, त्यामुळे त्यात खर्च पण निघलेला नाही आहे आणि जो निर्णय शासनाने घेतला आहे हा खूप उशिरा घेतलेला आहे। त्यावर जी असणारी निर्यात शुल्क जे आहे ते संपूर्णपणे माफ करावं ही इच्छा आहे। ते जर माफ केलं आणि त्याला जर रास्त भाव मिळाला तरच कुठेतरी आनंददायी असू शकतं शेतकऱ्यांसाठी। एकूणच बघितलं तर शासनाने जी कांद्यावर निर्यात बंदी उठवली आहे मात्र ती खूप उशिराने उठवलेली आहे की शेतकऱ्यांकडे 20% कांदा शिल्लक आहे। त्यामुळे जे कांद्यावर निर्यात बंदी ही पुरेपूर उठवावी अशी मागणी येवल्यातील कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।